नमस्कार, आज मी तुम्हाला एक खास रेसिपी दाखवणार आहे। हा ओरिओ बिस्किट केक मी पहिल्यांदाच माझ्या मुलाच्या शाळेच्या प्रॅक्टिकलसाठी केला होता आणि तेव्हा सगळ्यांनी इतकं कौतुक केलं की म्हणाले हा तर विकतसारखा लागत आहे। त्यांना विश्वासच बसला नाही की मी हा घरी केलेला आहे, कारण मी त्याची पेस्ट्री टाईप कट करून दिलेली होती। तर खूपच टेस्टी झाला होता। तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। कोणालाच विश्वास बसला नाही की मी हा ओरिओ बिस्किटपासून केक बनवला होता। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 4 पॅकेट घेतलेले आहे। हे छोट्या साईजचे असल्यामुळे मी इथे 4 वापरणार आहे। तुम्ही जर मोठ्या साईजचे असले तर ते 2 वापरले तरी सुद्धा चालेल किंवा एखादा एक्स्ट्रा घेतला तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व बिस्किट मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि हो, आपण यामधली क्रीम काढणार नाही, आपण ती क्रीम तशीच वापरणार आहोत। त्यामुळे खूप स्पॉन्जी आणि टेस्टी हा केक तयार होतो। आता हे सर्व बिस्किट्स आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर इथे बिस्किट्स पावडर तयार झालेली आहे। यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर। तर मी इथे 1 चम्मच पिठी साखर वापरणार आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की आधीच बिस्किट गोड असतात, त्यामुळे साखर थोडी कमीच वापरायची। आता यामध्ये मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे। ते दूध मी पाऊण कप घेतलं होतं आणि नंतर वाटताना सुद्धा परत मी घातलं होतं। तर ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं, कमी किंवा जास्त लागू शकतं। आणि मिक्सरमध्ये आपल्याला दूध घातल्यानंतर सर्व बॅटर फिरवून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं बॅटर बनवून घ्यायचं। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ह्या पद्धतीने सर्व लेयर्स त्याचे पडले पाहिजेत। एकदम असं एकसारखं असं बॅटर पडलं पाहिजे, एकदम अशी घडी पडली पाहिजे त्याला, म्हणजेच समजायचं की आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। आता तुम्ही ज्या भांड्यामध्ये केक करणार आहात त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही त्यावरती मैदा स्प्रेड केला तरीसुद्धा चालेल, नाही केला तरी काही हरकत नाही, त्याला काही खाली चिकटत नाही। मी फक्त तेल लावून घेतलेलं आहे। आता इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवणार आहे। त्यावरती ह्या पद्धतीने जाळी ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचं, म्हणजे आपलं भांडं अगोदर छान असं प्रीहीट होईल। बॅटरवरती आपण 1 चम्मच बेकिंग पावडर घालणार आहोत। त्यावरती 1 चम्मच दूध घालायचं बेकिंग पावडरवरती, म्हणजे ते छान असं ॲक्टिवेट होईल। तुम्हाला जर बेकिंग पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इनो पुडी घातली तरीसुद्धा चालेल। फक्त इनोवरती सुद्धा आपल्याला 1 चम्मच दूध घालायचं आहे। आणि हो, तुम्हाला सांगायचं विसरलं, तर तुम्ही ह्यामध्ये जे दूध वापराल ते आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे। अगदी थंड नको किंवा कोमट नको, म्हणजे त्यामुळे खूप छान असा स्पॉन्जी केक तयार होतो। त्यामुळे रूम टेम्परेचरवरचंच आपल्याला दूध घ्यायचं आहे। आणि बघू शकता आता ह्या केक टीनमध्ये हे सर्व बॅटर मी काढलेलं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघितलेलीच आहे। ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। टीनमध्ये बॅटर टाकल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला 2 ते 3 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची सर्व एअर निघून जाईल। आता इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। यावरती लगेचच आपण हे ठेवून देऊया सर्व बॅटर आणि झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती 25 ते 30 मिनिटे हा केक शिजवून घ्यायचा। मध्ये चेक करायचं नाही। मीडियम फ्लेमवरती 30 मिनिटे मी हा केक शिजवून घेतलेला आहे, बघू शकता। तर मी चेक करत आहे, याला जर चिकटलं नाही म्हणजेच आपला केक तयार झालेला आहे, खूप छान शिजलेला आहे। आता हा केक आपण थंड करायला ठेवून देऊया। पूर्ण थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपल्याला सर्व त्याच्या साईडने असा चाकू फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याच्या कडा छान अशा मोकळ्या होतात आणि केक निघायला खूप सोपं जातं। एका डिशमध्ये आता आपण हा केक काढून घेऊया। बघू शकता आपला केक किती छान तयार झालेला आहे, अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आणि तो खूप स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे। तुम्हाला जर खूप स्पॉन्ज हवा असेल किंवा खूपच उंच असा केक हवा असेल तर तुम्ही जो टिफिन असतो आपला छोटा, त्या टिफिनमध्ये, स्टीलच्या टिफिनमध्ये सुद्धा केक शिजवून घेतला तरी खूप छान असा तयार होतो। म्हणजे उंच असा केक खूप छान दिसतो आणि स्पॉन्ज पण येतो त्याला खूप छान। हा सुद्धा झालेला आहे, पण हा फ्लॅट असल्यामुळे असा दिसतो, पण खायला खूप टेस्टी झाला होता आणि स्पॉन्जी पण झाला होता।
तर वरती डेकोरेशन करणार आहोत आपण, त्यासाठी मी इथे खाली पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे आणि त्यावरती छोटं पातेलं ठेवून त्यामध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि इथे एक मी चॉकलेटचं पाकिट घेतलेलं आहे, डेअरी मिल्क चॉकलेट. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुधामध्ये आपल्याला सर्व चॉकलेट ते मेल्ट करून घ्यायचं आहे. आता ते चॉकलेट आपण केकवरती टाकणार आहोत. तुमच्याकडे जर चॉकलेट सिरप असेल तर ते सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा खूप छान टेस्टी लागतो केक किंवा दिसायला सुद्धा छान दिसतो. आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा तसाही जरी खाल्ला काहीही न वरती लावता तरीसुद्धा खूपच टेस्टी आणि मस्त असा हा केक लागतो. आता चला आपण थोडंसं डेकोरेट करूया. तर इथे मी डेअरी मिल्क चॉकलेटच घेतलेलं आहेत वरती डेकोरेशनसाठी सुद्धा. तर बघू शकता इथे मी असं ह्या पद्धतीने किसून टाकणार आहे. एकच वडी होती माझ्याकडे राहिलेली एक्स्ट्रा, तर तीच मी त्यावरती किसणीच्या सहाय्याने थोडंसं त्याला किसून टाकलेलं आहे. आणि चेरीज होत्या माझ्याकडं काही, तर त्या कट करून मी लावलेल्या आहे. आणि इथे बघू शकता मुलांचे चॉकलेट्स असतात, तर जेम्स चॉकलेटसुद्धा मी वरती लावलेले आहेत. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही डेकोरेट करू शकता. तर मी हा केक मुलांसाठी बनवला होता, तर त्यांना खूपच आवडला होता. रंगीबेरंगी केक बघायला आणि खायला मुलांना खूप आवडतो. पहा आपला ओरिओ बिस्किट केक किती सुंदर फुलला आहे. कापल्यावर एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि मार्केटमधल्यासारखा केक दिसत आहे. मी हा केक माझ्या मुलाच्या शाळेच्या प्रॅक्टिकलसाठी केला होता, तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं. तर सगळ्यांना खूप आवडला होता आणि आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करताना मला खूप आनंद झाला आहे. तुम्हीही नक्की करून बघा, घरच्यांना आणि मुलांना खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंटमध्ये कळवा पुढे कोणती रेसिपी पाहू इच्छिता. आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.